नमस्कार, मी दीपाली जगताप। आज नवदुर्गामध्ये आपण भेटणार आहोत रॅम्पवरच्या टॅलेंटला म्हणजे फॅशन डिझायनरला। आज आपल्यासोबत फॅशन डिझायनर वैशाली षडांगुळे आहेत, जे वैशाली एस ब्रँड म्हणून ओळखलं जातं। आणि वैशालीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपल्या भारतातलं जे राज्यातलं फॅब्रिक आहे तेच वैशाली फॅशन जगतामध्ये घेऊन जाते आणि त्यासाठीच ती प्रसिद्ध आहे। वैशाली, स्वागत आहे तुझं झी 24 तासमध्ये। वैशाली, सगळ्यात पहिला प्रश्न की तू जे हे ठरवलेलं आहेस की इथलंच फॅब्रिक महाराष्ट्रातलं आपल्या देशातलं ते फॅशन जगतामध्ये घेऊन जायचं आणि फॅशन वर्ल्डमध्ये रॅम्पवॉकवर त्याचा पूर्णपणे वापर करायचा, तर त्याच्याविषयी काय सांगतो? माझं असं मत आहे की आपल्या भारतात जेवढं आहे तेवढं कुठल्याही देशात नाही आहे आणि त्याला महत्त्व देणं हे खूप जरुरी आहे। तर मी सुरुवात महाराष्ट्रापासून केली का की मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून मला माहिती होतं की पैठणी एवढी सुंदर साडी आहे। आणि फॅशन म्हणजे आपण अगदी हे आहेच की वेस्टपासून आलेलं आहे आणि फॅशन म्हणजे शॉर्ट कपडे घालणं किंवा असं खूप मॉडर्न हे घालणं। पण मला असं वाटतं की भारतामध्ये फॅशनची डेफिनेशन वेगळी आहे। तर मला असं वाटलं की जेव्हा आपल्याकडे एवढं आहे तर याला का मॉडर्नाइज नाही करायचं आपण। आणि हा मला बेस्ट प्लॅटफॉर्म वाटला फॅशन की मी ह्याच्या म्हणजे ह्याच्या आणि त्याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊ शकते। फॅशन वर्ल्डमध्ये तू कशी काही सुरुवात केलीस? माझं थोडं वेगळं झालं। माझी सुरुवात थोडी वेगळी होती का की मी सायन्स ग्रॅज्युएट आहे। सायन्सनी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला पण नेहमी आधी असं होतं की तुम्ही जर सायन्स केलं आहे किंवा तुम्ही इंजिनियर असू शकता किंवा तुम्ही डॉक्टर असू शकता, तेव्हा तुम्हाला काम मिळेल आणि तेव्हा तुम्ही काहीतरी सर्वाइव्ह करायला करू शकता। पण ते केल्यानंतर समजलं की हे तर माझं काम नाही आहे। तर क्रिएटिव्ह फील्डमध्ये माझा एक इंटरेस्ट होता आणि मी असंच करायला सुरुवात केली। सगळ्यांना असं एक आतून येतं की तुम्ही हे घाला, तुम्ही हे घाला। तर आजूबाजूच्या लोकांनी सांगायला सुरुवात केली, अगं तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स का नाही करत? पण तेव्हा अशी परिस्थिती नव्हती की मी डिझाईन स्कूलला जाईल आणि शिकेल। तर मी स्वतःचं एक छोटंसं सुरुवात केली आणि तिथनं माझी ही सुरुवात झाली 2001मध्ये। आणि त्याच्यानंतर 10 वर्ष मी स्वतःचा आपलं हे शॉप बुटीकसारखं चालवलं। त्याच्यानंतर मी ठरवलं की आता मी फॅशनमध्ये एक सुरुवात करायला। तर मी शिकायला गेले। तेव्हापर्यंत माझं लग्न झालं होतं, मुलगी होती मला। आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की मला फॅशनमध्ये शिक्षण घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मी फॅशन वीकमध्ये डेब्यू केलं 2011मध्ये, लॅक्मे फॅशन वीकमध्ये। तर मला असं वाटलं की मला एवढा चांगला प्लॅटफॉर्म हा मिळतो आहे, तर का मी हे आपले जे क्राफ्ट वीव आणि टेक्स्टाईल आहे त्याला पुढे, म्हणजे मी आधीपासून त्याच्यासोबतच होते, तर पण हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि मी अशी ही सुरुवात केली। पण तुझी स्पर्धा ही या सगळ्या सोबत होती जे पूर्वंपरापासून ज्याची व्याख्या होती की फॅशन म्हणजे हे, आणि तू नव्याने सुरुवात केली सांगायला की नाही फॅशन म्हणजे हे पण असू शकतं, तर त्याची भीती नाही वाटली? भीती म्हणून नाही वाटली का की माझं फक्त आपले फॅब्रिक्स आपल्या देशात नाही प्रमोट करायचे। माझं हे होतं की मला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जायचंय। तर मला हे माहिती होतं की मला काहीतरी वेगळं करावं लागेल। कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा तिथे टिकून राहणंही तितकंच महत्त्वाचं असतं, तर ते कितपत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तू कसं स्ट्रगल केलंस? डेफिनेटली हा म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे का की काय होतं की जेव्हा आपण सुरुवात करतो ती थोडी, म्हणजे मी नाही म्हणणार की सोपी असते, पण तरी एक एंटर केलं त्याच्यानंतर तुम्हाला तिथे सस्टेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी नेहमी तुम्हाला विचार करावा लागतो की पुढे काय, नवीन काय। आणि जर तुम्ही असा काही चॅलेंज हातात घेतलाय तर त्याच्यामध्ये टिकायला, म्हणजे एक कलेक्शन झालं की दुसऱ्याच्या रिसर्चमध्ये आपल्याला लागावं लागतं। आणि आता कॉम्पिटिशन खूप जास्त वाढली की आपण कोणी काय केलं की अगदी लगेच दुसरं काहीतरी समोर येतं। जेव्हा तू केलेलं डिझाईन एखादी मॉडेल घालून येते किंवा पहिल्यांदा जेव्हा तू हे पाहिलं असतील, ती काय भावना असते एखाद्या फॅशन डिझायनरसाठी की एखादी मॉडेल आपलं घेऊन आपले डिझाईन्स घालून रॅम्पवर जाईल? चांगलं वाटतं। आणि खरं म्हणजे मी कधी असं स्वप्नात पण नव्हतं बघितलं की मी इथपर्यंत पोहोचेल। खरं सांगू तर जेव्हा हे झालं तेव्हा मला असं
म्हणजे मला स्वतःला हे होत होतं की खरंच हे माझे कपडे जे रॅम्पवर येतात आहे, कारण की मी जिथनं आलेली आहे तिथे तेव्हा मला माहिती पण नव्हतं की फॅशन आणखीन फॅशन डिझायनर म्हणजे काय असतं. तर डेफिनेटली मला खूप जेव्हा पहिल्यांदा मी बघितलं की सगळे टॉप मॉडेल्स आपले कपडे घालतात आहे, तर मला खूप बरं वाटलं होतं. एका छोट्या शहरापासून ते आता फॅशन वर्ल्ड मध्ये वैशालीचा हा सगळा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेतलं. पण हे सगळं करत असताना कुटुंबाचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा होता. त्यामुळे आपण पुढच्या भागात आता जाणून घेणार आहोत वैशालीच्या घरी जाऊन की तिला कुटुंबियांचा सपोर्ट कसा मिळाला आणि कुटुंबाच्या सपोर्टमुळेच, त्यांच्या पाठिंब्यामुळेच फॅशन वर्ल्ड मध्येही आजही ती टिकून आहे. आपण आता आलोय फॅशन डिझायनर वैशाली षडांगुळे यांच्या घरी आणि जसं आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा पद्धतीने त्यांनी फॅशन वर्ल्ड मधलं त्यांचं करिअर घडवलं. पण लग्नाच्या 12 वर्षानंतर आजही त्या फॅशन वर्ल्ड मध्ये काम करतायत आणि अर्थात लग्नानंतर जसा महिलांना घर आणि करिअर दोन्ही मॅनेज करावं लागतं, फॅशन वर्ल्ड मधलं करिअर लग्नानंतर त्यांनी कसं मॅनेज केलं हे जाणून घेणार आहोत. वैशाली, काय सांगशील? डेफिनेटली लग्नाच्या नंतर हे खूप इम्पॉर्टंट आहे की घरातला सपोर्ट कसा किती मिळाला, का की मला बाहेर जावं लागतं, ट्रॅव्हलिंग असते, खूप कामं असतात. तर घरी कधी असंही होतं की 2-2, 3-3 दिवस मी हिला भेटतही नाही. एवढं म्हणजे वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे, पण काम असं असतं की आपण नाही करू शकत. पण त्यांनी खूप खूप चांगलं सांभाळलं सगळं की मला हे सगळं करता आलं आतापर्यंत. मी ती मम्माबद्दल काय सांगशील? सगळ्यात आधी मम्मा फॅशन डिझायनर आहे, तर काय आवडतं तुझ्यासाठी? मम्मा ड्रेस डिझाईन करते. मम्माबद्दल काय आवडतं आणखी? मम्मा वेळ देते तुला? ठीक आहे. वैशाली, आम्ही ऐकलंय की तू छान गाणं गाते किंवा तू क्लासिकल संगीत आहे ते तू शास्त्रीय संगीत तू शिकतेस, तर त्याविषयी काय सांगशील? एकतर तू हा छंद कसा जोपासतेस आणि त्याची एक झलक पण ऐकायला आम्हाला आवडेल. अरे बापरे. मग क्लासिकल म्युझिकचं हे माझं लहानपणापासून होतं. घरी पण माझी आई खूप छान छान गात होती आणि मी लहानपणापासून शिकायला सुरुवात केली होती. आणि आमच्या घरी असं मला वाटतं महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये आहे की गाणं आणखी म्युझिक, क्लासिकल म्युझिक असतंच. तर तेव्हा सुरुवात केली होती, पण कामामुळे आणि ह्या सगळ्यामुळे सगळं सुटून गेलं होतं मध्ये. पण आता मी पुन्हा असं वाटतं की म्युझिक आपल्या जीवनात असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी पुन्हा सुरुवात केली शिकायला. माझ्या गुरुमा आहे गोरेगावला, त्यांचं स्वरमयी म्हणून एक शाळा आहे, तिथे मी आणि स्मिती पण जाते शिकायला. आम्ही दोघी जातो शिकायला. आणि आता थोडे दिवस अगोदरच पुन्हा सुरुवात मी केली आहे. इतना जोबान परमान न करिए, इतना जोबान परमान न करिए, डरिए प्रभु सो आज आले, तना जोबान परमान न करिए. सुंदर. तू छान गातेस, म्हणजे कला तुझ्यामध्ये आहे, कारण फॅशन डिझायनिंग पण आणि आता तू गाणं पण शिकतेय. तर कोणत्याही महिलेने छंदही जोपासावा, स्वतःलाही वेळ द्यावा असं वाटतं तुला? हां, अगदी मला वाटतं की जेव्हा आपण क्रिएटिव्ह क्षेत्रात असतो तो डेफिनेटली स्वतःला आणि स्वतःसाठी करणं थोडं गरजेचं आहे. तेव्हा तो क्रिएटिव्ह पार्ट आपल्या आतमध्ये राहतो. जर फक्त आपण बिझनेस करत राहिलं तर एक वेळ येतो तेव्हा क्रिएटिव्ह मला वाटतं आपल्या आतलं संपून जातं. तर म्युझिक आणि नेचर सोबत वेळ येतो तेव्हा क्रिएटिव्ह मला वाटतं आपल्या आतलं संपून जातं. तर म्युझिक आणि नेचर सोबत कनेक्टेड राहणं खूप इम्पॉर्टंट मला असं वाटतं. तर म्युझिक हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे माझ्या जीवनातला. आणखीन दुसरं, मी प्रत्येक थोड्या दिवसामध्ये कुठेही निघून जातो आम्ही लोक म्हणजे फिरण्यासाठी, की आपण नेचरच्या क्लोज
जाऊन कुठेतरी थोडा वेळ काढून येऊ. खरंच अभिनंदन कर. असं वाटतं की एवढं सगळं मॅनेज करून सुद्धा तू तुझ्या मुलीसोबत आपला एक छंद जोपासतेय. वैशालीशी अशाच गप्पा आपण मारणार आहोत आणि मी एका फॅशन डिझायनर कडे आली आणि मी स्वतः वैशाली एस जो ब्रँड आहे त्याचा आनंद घेणार नाही असं होणार नाही. त्यामुळे पुढच्या भागात पाहणार आहोत की वैशाली शेडांगुळे यांच्याकडून झालेला मेकओव्हर. आपण सध्या आहोत फॅशन डिझायनर वैशाली शेडांगुळे यांच्या स्टुडिओमध्ये. आपण रॅम्पवर सुंदर मॉडेल बघतो आणि तिने परिधान केलेले सुंदर डिझायनर कपडे बघतो, पण त्यामागे एका फॅशन डिझायनरची प्रचंड मेहनत असते. आणि आपल्याला असं वाटत असेल की एक फक्त डिझायनर ड्रेस आणि मॉडेल इतकंच काम असेल, पण अनेक तांत्रिक गोष्टी देखील या करिअरमध्ये आणि या फील्डमध्ये आहेत. तर वैशाली, या सगळ्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला? मला असं वाटतं की पुष्कळ गोष्टी असतात, तर मला वाटतं तू स्वतः घालून बघ की कसं वाटेल. आणि मी तुला मला असं वाटतं हे खूप छान दिसेल तुझ्यावर. तर हा ड्रेस तू आपण घालूया आणि मग बघूया कसं ह्याच्यामध्ये काय आतल्या गोष्टी काय आहे, टेक्निकल गोष्टी काय आहे ते आपण बघूया. तर चल आपण घालूया. फॅशन डिझायनर वैशाली शेडांगळे यांचं हे आउटफिट आहे आणि जी त्यांची खासियत आहे असा देसी लुक यामध्येही आपल्याला पाहायला मिळतोय. वैशाली, थँक्यू सगळ्यात आधी, कारण तू तुझं डिझायनर पीस मला घालायला दिला आणि मलाही खूप छान वाटतंय. मलाही खूप आवडतोय हा तुमच्यावर. काय सांगशील याच्यामध्ये काय विशेष आहे आणि तुझं जे तुझी जी स्टाईल आहे ती यामध्ये दिसतेय, तर काय सांगशील? हे जे आहे मी हे आसाम नॉर्थ ईस्टचं एक फॅब्रिक आहे जे इथे यूज केलंय, कारण की मी नेहमी वोवन आणखीन ट्रेडिशनल फॅब्रिक्स करते. आणि हा जो तुम्ही आतमध्ये हे घातलंय महाराष्ट्रीयन काष्टा आहे, आपण जो काष्टा घालतो नऊवारी म्हणतो आपण त्याला. तर त्याला एक मॉडर्न ट्विस्ट दिलंय की ते बॉटम मध्ये पॅन्ट सारखं आहे आणि वरती पण हे साधारण आपली अनारकली आहे, पण त्याला पण मी एक डिफरंट ट्विस्ट दिलंय की जॅकेट म्हणून घालू शकतो आणि थोडं आतमध्ये थोडं बाहेर आहे. आणि जर आता नवरात्री सुरू झाले तर हे सगळं डिटेलिंग त्याच्यामध्ये जर गरबा करताना आणि ते छान वाटेल. खूप वेर आहे याला. तुझ्या नेहमीच्या स्टाईल मध्ये हे असतं कायम? हा, नेहमी काही ना काही असे म्हणजे अशा गोष्टी, किंवा जसं मी ह्याच्यामध्ये काष्टा आहे तसं काहीतरी माझा एक देसी प्रकार असतो जो इंडियन सोल म्हणून माझ्या कलेक्शन मध्ये असतो. आणखी काय चॅलेंजेस तू या फील्ड मधले आम्हाला म्हणशील की ही आव्हानं अजून आहेत जी पार करायची आहेत, आणि खास करून लेडी डिझायनर्सना? मला वाटतं की प्रत्येक जेव्हा मी नवीन कलेक्शन करते माझ्यासाठी एक नवीन चॅलेंज असतो, का की मला पुन्हा एक सुरुवात करायची असते. का की एक झाल्यानंतर शांत बसता नाही येत, का की दुसरं जर नाही केलं तर तेवढं केलेलं सगळं असं वाटतं की सगळं संपून जाईल. तर चॅलेंजेस हेच असतात की जोपर्यंत हा कलेक्शन सगळ्यांच्या समोर येत नाही, रॅम्पवर येत नाही, तर एक दुखदुख असते की आपण नवीन काम केलंय, आपण जे कल्पना करतो ते केलेलं आहे, तर लोकांना कसं आवडेल, नाही आवडेल, काय होईल, तर हे सगळं असतं मनात जेव्हा आम्ही नवीन काम करतो. इतर महिलांना तुला काय सांगावंसं वाटतंय एक करिअर बाबतीत, किंवा ज्या बॅलन्स करू शकत नाहीत किंवा त्या खूप धावपळीत करतायत, तर तुझ्या अनुभवावरून तुला काय सांगावंसं वाटतं? मला असं वाटतं की आपल्या ज्या मनात येतं तर आपल्या मनाच्या गोष्टींवर नेहमी भरोसा ठेवला पाहिजे, आणि जे आपल्या मनातनं खरंच येतं की आपल्याला हे केलं पाहिजे, तर मला वाटतं ते केलं पाहिजे आणि ते नेहमी तुम्हाला सक्सेसच्या डायरेक्शनमध्ये घेऊन जातं. तर डेफिनेटली, आणि जेव्हा आपण मनाच्या गोष्टी करतो तर आपल्याला एक सन्नता असते आणि आपण सगळं करू शकतो. फॅमिली पण बॅलन्स होते आणि बाहेरचं पण सगळं आपोआप सगळं होऊन जातं. थँक्यू वैशाली. तू खूप बिझी तुझा वेळ असतो आणि त्यातून तू खास एक दिवस आमच्यासाठी दिलास आणि मला एक आउटफिट पण दिलास डिझायनर घालायला, त्यासाठी स्पेशल थँक्यू सो मच. तर वैशाली शेडांगुळे यांच्याशी आपण बातचीत केली. फॅशन डिझायनर आहेत त्या आणि कशा पद्धतीने हे जे ग्लॅमरस वर्ल्ड आहे फॅशनचं त्यात आजही त्या टिकून आहेत. एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे
आणि घर, करिअर ज्यामध्ये कुणालाही वेळ नाहीये ज्या क्षेत्रात, अशा क्षेत्रात ती घर आणि करिअर दोन्ही सांभाळू नये, त्याशिवाय छंद देखील आपला जोपासते. आज नवदुर्गामध्ये इथेच थांबूया. उद्या पुन्हा अशाच एका नवदुर्गेला भेटूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.